तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्न पवार मराठी स्ट्रीममध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आणि आपण आलेलो आहोत आज 9 वाजता आणि ऑर्डर पडली 9:24ला आणि बसताना आपल्याला भेटलंय बघा, नवीन घेतलेले 25 रुपयाला 2 घेतलेत, 50चे 25ला एक। आणि विषय असा आहे की म्हटलं एक खराब झालं की दुसरं वापरायला बरं पडतं नाही का। तर कुठेही व्यू भेटतंय, ते घेतलं नाही महागातलं 500-600-1000चं, कशाला चोरीला जातं बाबा। हे बसताना गेलं तर काय प्रॉब्लेम नाही, 20-25 आहे आणि असं घेत बी नाही कोण। तर मी तर तुम्हाला असं सांगेन, जर तुम्ही रिक्षावाला असताल तर लई नवीन लोकांना सांगतो नाही का, तसलं घ्यायचं आहे, मान्यांचं नका घेऊ, पोतं घ्या 25 रुपयाचं आणि खुश राहा। यात उलट चांगलंच आहे, उगाच जास्त पैसे घालवण्यात काय अर्थ नाही। पहिली ऑर्डर पडली, कस्टमर 5 मिनटं झाला येतो म्हणतात, काय माहीत कधी येतो कधी नाही। आय होप लवकर यावं, लवकर सुरुवात व्हावं, 1000 रुपये लवकर करून जावं। काल 150-200 रुपये कमी पडले, झाले असते पण काम होतं म्हणून गेलो। 7:30 वाजलेले, 8-9 वाजेपर्यंत कशी अर्धा एक तासच झाले असते, पण काम होतं म्हणून ठीक आहे, काय हरकत नाही। आज बघू किती होतं किती नाही। चला काय आता कस्टमरची वाट बघण्याशिवाय काय करू शकतो आपण। वाजले 11:30 आणि झालेत आपले 450 रुपये। बेरला 2 ऑर्डर झाले, कधीच्या काळात ओला प्रसन्न झाले आपल्याला आणि 130 रुपयाची ऑर्डर दिलेली आहे। ते दगडूशेठला सोडले आपण आणि तिथनं एक जण मीटरला भेटला 35 रुपये। एक ऑर्डर पडलेली ITI औंधला, पण रॅपिडो बसली नाही, काय हरकत नाही। आता आपण बघू, इथंच थांबायचं आता, आय होप पडेल, बघू काय होते काय। किती 11:30 वाजले तर 500 बी नाही आले अजून, अवघड आहे आज भी राव। फेल तू क्या धंदा करेगा, क्या ड्रायव्हर बनेगा। आज सिनास आहेत, CNG टाकले नाही आपण, एकच कांडी राहिली बघवी, मगाशी 3 होते। 500 रुपयात 2 कांड्या कशा उडल्या काय माहीत। एक कांडी अशीच पहिली सोडली, एक उडली 500 मध्ये, अजून 500 केले तर 1000-1200 मध्ये मला वाटतं होईल। आज 12ची गरज नाही असं वाटतंय, बघू 1200-1300 जरी झाले तरी झाले, कारण CNGचं मग मेंटेनन्स येत नाही ना झालं, फक्त मग आपल्याला किती गरज आहे 1200 मेंटेनन्सची, 100 आणि आपली 100 आणि हा कलेक्शन आपलं रोजचं काय म्हणतात दिहाडी, रोजचं आपलं 1200 रुपये करायचं आपल्याला। जर CNG नाही टाकलं तर एका कांडीवर 500 समजा झाले तरी 700-750 करायचं होतं, एका कांडीत 750 होईल का नाही बघत राहा शेवटपर्यंत। तर मित्रांनो, रिलीज बघितली असेल तर ठीक आहे, नाही बघितलं असेल तर शॉर्टमध्ये सांगतो। तर कस्टमर तो रॉंग वेने जायला लावत होतो मला की चला काय होतं असं तसं, 5 रुपयासाठी मला उगाच नाही का ते हे करत होते। ते रोजचं त्यांचं 25 रुपये होतात 1-1.5 किलोमीटरवर, पण रॉंग वेने चल म्हणत होते। पण त्यांना म्हटलं नाही, मी थोडं हिंडवून घेतलं तिकडून दुसऱ्या लेनमधनं, तर ते म्हटले तुम्ही 5 रुपये नाही, तुमचे 30 रुपये करण्यासाठी तुम्ही मला हे करत होता। ऑर्डर पडलेली 214ची केली, असं होतं, ब्लॉग बनवायला लागले असं होतं, तर काय हरकत नाही। 214ची ऑर्डर केली, 5 रुपयासाठी 214 गेली, जाऊ दे, पडल आपल्या नशिबात असेल ना भाऊ, परत पडल। तर काय सांगतो, हां, तर कस्टमरच्या नादाला लागून रॉंग वेने घेऊ नका, पावत्या पाडून घेऊ नका, 1000 रुपयाला लागतो चंदन। तर जर असं एखादं कस्टमर तुम्हाला आलं की ना घ्या, सगळे जातात तुम्ही पण चला, तर त्यांना म्हणायचं उतर, तुझी तू काशी घाल, चालत ये, आम्हाला नाही तुझं देणं घेणं। एकतर 1000 रुपये करायसाठी दिवसभर मारायला लागतं आणि त्यात कस्टमर लोकांचं ऐकून जर तुम्ही रॉंग वेने जात असाल तर नुकसान तुमचंच आहे। कस्टमरच्या नादाला नका लागू, तिकडं दिसते पार्टी लावली तरी बी कस्टमर चला म्हणतात, ते लोकल असतात त्यांना माहिती सगळे जातात म्हणून आपण बी जायचं, पण नाही, पावत्या पाडल्यावर काय करणार, परवडत नाही ना 30 रुपयासाठी 1000 रुपयाचं नुकसान करून द्यायला। तर 1-2 कस्टमर असे भेटले होते आज आपल्याला, आणि त्यानंतर आपल्याला तिकडनं ऑर्डर पडली इकडं हडपसरला आहे, हडपसरला CNG पंपवर आता CNG भरलाय, 150 रुपयाचं भरलाय, लाल कांडी झाली ती, 150 रुपयात झाले 3 कांड्या, पण तिसरी कांडी काही जास्त स्ट्रॉंग नाही, ती लगेच उडल। 2 कांड्यावर भगवी आणि एक हिरवी, त्या 2 कांड्यावर आपल्याला काय 700-800 रुपये होईल, 150 रुपयात 700-800 रुपयाचं काम होईल, पण बघू आता पडतंय का नाही। वाजलेत 12:42, जेवायचं बी आहे, CNG तर भरले 150 रुपयाचं बस झालं, 150 रुपयात 600 रुपये झालेत कालच्या 2 कांड्यावर, 600 रुपये, लाल कांडी झाली ती म्हणून म्हटलं भरावं।
तर CNG भरलेले 150चं आणि 42 रुपयाची ऑर्डर पडली जी की मला नको आहे. आणि आता 150ची CNG भरल्यावर आपल्याला अजून किती करायचं, 600 झालेत ना, 6 12 13. तसे बघायला गेलं तर 800-900 करायचं. पण ठीक आहे, बघू आता 4-5 वाजेपर्यंत जेवढं होईल तेवढं. आपण आता वाटच बघणार, त्याशिवाय दुसरं काय करणार, वाट बघण्याशिवाय काय करणार. आशा आहे की इथं जवळपास एखादं हॉटेल भेटावं चांगलं जेवायला आणि 200-300ची ऑर्डर पडावं माझं स्वारगेटला, जे की अवघड आहे. जे भेटलेलं पण निघून गेलं ब्लॉगच्या नादात. क्लिक केलं तर मी पण बसलं नाही. उबेरचे बी ऑर्डर बसत नाही. काय दिवस आले. चला आता वॉशरूमला जाऊ. पंपावर आलं की वॉशरूमला जायचं. हां, तर सकाळी बोललो होतो मी की नाही का की CNG टाकायचं नाही, जेवढं होईल त्याच्यावरच काम करायचं. पण सीन असं आहे की लाल कांडी झाली की भाऊ रिस्क नाही घ्यायची. समजा आता 200 रुपयाची ऑर्डर पडलेली, समजा ती असं आउटसाईडला आणि तिकडनं जर CNG पंप असं नसल, तिकडनं रिटर्न यायला लागलं तर काय करतात. त्यामुळे लाल कांडी झाली तर CNG भरून घ्या. भले जर तुम्हाला 200-300 मारून जायचं असेल तर उद्यासाठी राहील, काय हरकत नाही. पण रिस्क कशाला, नाही का. तर लाल कांडी झाल्यावर CNG भरत जावा. तर चला जेवणाचं बघू. मित्रांनो, नशीब जर वाईट असेल ना तर 3-3 वेळा ऑर्डर पडतात पण ॲक्सेप्ट होत नाही. 200च्या वर 3-3 वेळा ऑर्डर पडलेले पण ॲक्सेप्ट झाली नाही. आता जेवणच करून आणि बघू काहीतरी. पहिलं आपलं पस्ता नीट ठेवते बाबा, आजच घेतलंय. शोधा जेवण शोधा. मित्रांनो, जेवण झालेले. चपाती भाजी तर काय भेटली नाही कारण प्राईस 280 200 कुठं आलं एवढा महाग एरियात काय माहिती. तर पुरी भाजी खाल्ली आपली 60-70 रुपयाची आणि खुश. आणि आता बघू ऑर्डर पडती का नाही. वाजलेत किती बघा, 1:17. 1:17 झालेले आहेत. बसताना घेऊया आपल्याला, बसूया. अवघड आहे राव, आज बी अवघड आहे. बघू आज काय होते काय नाही, शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, वाजल्यात बघा 4:05 आणि परत इकडे तिकडे हिंडून 1100 रुपये झालेले. आता आपण आहोत वडगावला. आता बघू अजून 400 करायचे. 4-5 नंतर 400 रुपये होतील का, कमेंट करून सांगा मला. कंबर आत्ताच दुखायला लागली पण मी मला 100% नक्कीच देईल आणि अजून 400 करण्याचा प्रयत्न करेल. काल झालं असतं पण काम होतं म्हणून गेलो, पण आज तर करणार. 400 रुपये काय मोठी गोष्ट आहे का. 9 वाजेपर्यंत थांबू, 10 वाजेपर्यंत थांबू, करू, बघू होते का नाही. चला तर फायनली मित्रांनो, कसे बसे करून आपण आपलं टार्गेट केलेले. वाजले 6. कंबर गेली रे. घराकडे आलतो आत्ता, म्हटलं शेवटचा टेक घ्यावं, ब्लॉग बंद करावा. पार्किंगला चाललं आता. तर आय होप हा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भेटूया उद्या नवीन ब्लॉग. तोपर्यंत चला, शुभरात्री.